नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांनी आयोजित केलेल्या PhD कोर्सवर्क संदर्भातला. हो मित्रांनो, दिनांक 15 जून 2022 रोजी विद्यापीठाने एक पब्लिक सर्क्युलर पब्लिश केलं होतं. ज्या सर्क्युलरनुसार कोर्सवर्क जो आहे तो पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी त्या सर्क्युलरमार्फत केलेलं आहे. 15 जून ते 30 जून 2022 दरम्यान विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याचे आवाहन त्यात दिलेले आहे. मित्रांनो, PhD कोर्सवर्क म्हणजे नेमकं काय, त्याची उद्दिष्टे काय आहेत, तो कसा पूर्ण करायचा, त्याचे लेक्चर्स किती होणार, किती तास असणार, किती ग्रेड्स असणार, परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार, कोर्सवर्क ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार, त्याची फीज किती असणार, या सर्वांची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सगळ्यात आधी आपण कोर्सवर्कची उद्दिष्ट बघू. तर कोर्सवर्क म्हणजे काय, तर भविष्यामध्ये तुम्ही उत्तम असे संशोधक होणार आहात. तुमचे संशोधन समाजाला मार्गदर्शन करणार आहे, समाजाचा विकास करणार आहे, समाजासाठी ते उपयुक्त असणार आहे. तर मग असा उत्कृष्ट असा संशोधक घडविणे हा PhD कोर्सवर्कचा काम आहे किंवा त्याचा उद्देश आहे. मग PhD करत असताना संशोधन म्हणजे काय याची डेफिनेशन, याची व्याख्या, याचं महत्त्व, याची गरज तुम्हाला समजावून देणे हा एक पहिला उद्दिष्ट PhD कोर्सवर्कचा आहे. सेकंड आहे संशोधनाची कार्यपद्धती कशी चालते, त्याची गरज काय आहे, कशा पद्धतीने संशोधन हाती घेतलं जातं याची माहिती तुम्हाला देणं हे सुद्धा त्याचं कार्य आहे. समाजामध्ये एखादा प्रॉब्लेम कसा आयडेंटिफाय करायचा आणि त्याच्यावर उपाय कसा शोधायचा हे सुद्धा संशोधनाचं कार्य आहे. विविध लेख प्रकाशित होतात, प्रकाशने असतात, त्याच्यामध्ये विविध अनुदाने असतात, संशोधनाची नैतिकता असते, ती विद्यार्थ्यांना कळावी याच्यासाठी मार्गदर्शन करणे हे सुद्धा PhD कोर्सवरचं काम आहे. संशोधनाबद्दल सखोल असं ज्ञान विद्यार्थ्यांना पुरवणे हे सुद्धा संशोधनाचं काम आहे. देशाच्या विकासासाठी उत्कृष्ट असे संशोधक तयार करणे आणि देशाचा विकास घडवून आणणे हे सुद्धा संशोधन PhD कोर्सवर्कचं काम आहे. तर मित्रांनो, असे हे खूप सारे PhD कोर्सवर्कचे उद्दिष्ट आपल्याला सांगता येते. आता ह्या PhD कोर्सचं स्ट्रक्चर काय असणार आहे, जो कोर्स तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने आयोजित करून दिलेला आहे, त्या PhD कोर्सवरचं स्ट्रक्चर काय असणार आहे, तर 16 क्रेडिटसाठी हा PhD कोर्सवर्क होणार आहे. लक्षात ठेवा, 16 क्रेडिट तुम्हाला ह्या PhDच्या कोर्सवर्कमधून मिळणार आहे. आता त्यांनी काही डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ते डिस्ट्रीब्युशन बघा कसं आहे की पेपर 1साठी त्यांनी 90 तास दिलेले आहे. ते 90 तास तुम्हाला पेपर 1साठी खर्च करायचे आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन त्याला 6 क्रेडिट त्यांनी दिलेले आहे. म्हणजे पेपर 1साठी 90 तास आणि 6 क्रेडिटसाठी हा कोर्सवर्क असणार आहे पेपर 1. सिमिलर पेपर 2साठी सुद्धा 90 तास आणि 6 क्रेडिट तुम्हाला अर्न करायचे आहेत. म्हणजे टोटल तुम्हाला 16 क्रेडिट करायचे आहे. त्यापैकी 6 क्रेडिट पेपर 1साठी ज्याला 90 तास त्यांनी दिलेले आहे आणि पेपर 2साठी 90 तास आणि 6 क्रेडिट असे टोटल 12 क्रेडिट या ठिकाणी पूर्ण होत आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सेमिनार अटेंड करायचे आहेत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी 30 तास दिलेले आहेत आणि 2 क्रेडिट त्यांनी सांगितले आहे. त्याचप्रमाणे जी ऑनलाईन एक्झाम होईल, ज्या क्विज होतील, सर्वे होतील, ज्या इव्हॅल्युएशन मेथड होतील, त्याच्यामध्ये तुम्हाला 30 तास त्यांनी सांगितलेले आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा 2 क्रेडिट त्यांनी सांगितलेले आहे. आता हा जो PhDचा कोर्सवर्क आहे हा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही पद्धतीने विद्यापीठ घेणार आहे. तर ऑफलाईन जर नोंदणी करायची असेल किंवा केली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्येच हा PhD कोर्सवर्क होणार आहे, त्याचे लेक्चर्स होणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी स्वयंच्या पोर्टलवर हा PhDचा कोर्सवर्क त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, ऑनलाईन कोर्स हा फक्त इंग्रजी भाषेमध्येच असणार आहे, तर ऑफलाईन कोर्स हा मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत असणार आहे.
आता या PhD कोर्सवर्कसाठी फीज काय आहे ते आपण बघूया. तर ऑफलाईन जर तुम्हाला PhD कोर्सवर्क करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला 3,500 रुपये फीज पे करावी लागेल. ओके. त्याच्यानंतर ऑनलाईन जो PhD कोर्सवर्क आहे तर त्याची तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन फी भरायची आहे 1,000 रुपये आणि तो कोर्स तुम्हाला फ्री आहे. परंतु एक्झाम देण्यासाठी आणि त्याचं सर्टिफिकेट मिळवण्यासाठी प्रत्येक कोर्सला तुम्हाला 1,000 रुपये फी द्यावी लागणार आहे. तर हा मेन डिफरन्स जो आहे तो विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की आपल्याला नेमका PhDचा कोर्सवर्क जो आहे तो ऑनलाईन करायचा की ऑफलाईन करायचा, म्हणजे कुठलं ऑप्शन तुम्हाला बेटर वाटतंय त्या पद्धतीने तुम्हाला तो कोर्स कंप्लीट करायचा आहे. आता PhDचा कोर्सवर्क नेमका जॉईन कसा करायचा, तर तुम्ही ज्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरलं होतं PhD रजिस्ट्रेशनसाठी, पेड रजिस्ट्रेशनसाठी, त्या PhDच्या पोर्टलवर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि तुमचा डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लायचं एक ऑप्शन येईल जो PhD कोर्ससाठी ॲप्लाय करायचा असतो. त्या ॲप्लिकेशनच्या टॅबवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला फीज पे करण्यासाठी सांगितलं जाईल. त्या पद्धतीने तुम्ही फीज पे केली की त्याची जी रिसिट आहे आणि तुम्ही पेडचा जो फॉर्म भरला होता तो फॉर्म आणि जे काही सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला विद्यापीठाच्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे आणि हे सगळं सबमिट करायचं आहे. त्यावेळेस तुमची जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती कंप्लीट होणार आहे. मित्रांनो, आता हे जे तास त्यांनी सांगितलं आहे की पेपर 1ला 90 तास, पेपर 2ला 90 तास, तर याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. आता पेपर 1साठी जे 90 तास त्यांनी सांगितले आहे त्यापैकी 60 तास हे क्लासरूम टीचिंगमध्ये किंवा लर्निंगमध्ये तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे क्लासरूममध्ये तुमचे लेक्चर्स होतील, ग्रुप डिस्कशन होईल, यामध्ये तुमचे 60 तास जाणार आहेत. त्याच्यानंतर 15 तास जे आहे ते तुमचे होम असाइनमेंट, सर्वे, ट्युटोरियल्स यांना त्यांनी सांगितलेले आहे. आणि याच्या व्यतिरिक्त 15 तास जे एक्स्ट्रा नॉलेज तुम्ही गेन करणार असाल, मिळवणार असाल, तर त्याच्यासाठी सुद्धा 15 तास त्यांनी सांगितलेले आहे. असं हे 90 तासाचं पेपर 1साठी डिस्ट्रीब्युशन असणार आहे. सिमिलर पेपर 2साठी देखील असंच डिस्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलेलं आहे की 60 तासाचं क्लासरूम, टीचिंग, लर्निंग ही प्रोसेस पूर्ण होईल. 15 तासांचं तुम्हाला होम असाइनमेंट, सर्वे, रिपोर्ट्स रायटिंग वगैरे याला जातील आणि 15 तास जे आहे ते बाहेरील नॉलेज तुम्हाला मिळवण्यासाठी तसेच लायब्ररी वर्क करण्यासाठी तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, हे असं 90 तासाचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही पेपर मिळून 12 क्रेडिट मिळणार आहे. ओके. आता परीक्षा कशी होणार आहे हे आपण एकदा बघूया. तर कोर्सवर्कची जी परीक्षा आहे ती एकूण 300 मार्काची आहे, 300 मार्क्स. ओके. त्याच्यापैकी त्यांचं डिस्ट्रीब्युशन असं आहे की पेपर 1साठी 100 मार्क असणार आहेत. त्याच्यामध्ये पण 100 मार्काला त्यांनी डिस्ट्रीब्युशन सांगितलं आहे की 30 मार्काचं लिटरेचर रिव्ह्यू, संशोधन साहित्याचा आढावा, याच्यासाठी 30 मार्क त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर 30 मार्काचं होम असाइनमेंट त्यांनी सांगितलेलं आहे, 60 मार्क झाले. त्याच्यानंतर 20 मार्काचं कम्प्युटर ॲप्लिकेशन बेस ज्या गोष्टी आहेत त्याला 20 मार्क असणार आहेत आणि 20 मार्काची MCQ एक्झाम होणार आहे या सगळ्या टॉपिकवर, तर त्याचे 20 मार्क, असे तुम्हाला टोटल 100 मार्क पेपर 1साठी. सिमिलर पेपर 2साठी 20 मार्कांच्या 4 असाइनमेंट म्हणजे एकूण 80 मार्क झाले आणि 20 मार्कांची MCQ एक्झाम, असे 20 मार्क म्हणजे टोटल 100 मार्क झाले. म्हणजे पेपर 1ला 100 मार्क, पेपर 2ला 100 मार्क, असे 200 मार्क झाले. आणि सेमिनारसाठी त्यांनी 100 मार्क्स दिलेले आहे. असे मिळून तुम्हाला टोटल 300 मार्क गेन करायचे आहे. मित्रांनो, यामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका नेमकी काय असणार आहे तर तेही आपण बघूया. तर विद्यार्थ्यांनी सर्व लेक्चर्स अटेंड करणं अतिशय महत्त्वाचं आहे. 80% उपस्थिती, प्रेझेंटी जी आहे तुमची ती 80% असणं तेही आवश्यक आहे. संशोधन करत असताना सर्व नैतिकता पाळली पाहिजे. आता याच्यामध्ये काय की समजा आपले कलिग आहेत आणि आपण आहोत, तर एखाद्या विद्यार्थ्यांनी असाइनमेंट कंप्लीट केल्या आणि त्याच आपण कॉपी करून त्याच आपण सबमिट केल्या, तर ही नैतिकता नाही आहे. आपण आपल्या मनाने ज्या गोष्टी आपण कोर्सवर्कमध्ये शिकल्या आहोत त्या नॉलेजच्या बेसवर, त्या ज्ञानाच्या बेसवर आपण सगळ्या गोष्टी कंप्लीट केल्या पाहिजे. कुठल्याही साहित्याची चोरी न करता आपण स्वतः मनाने त्या गोष्टी तयार केल्या पाहिजेत. तर हे सुद्धा विद्यार्थ्यांचं कर्तव्य आहे, भूमिका त्याची महत्त्वाची आहे. त्यानंतर असाइनमेंट आहे, टास्क आहेत, सर्वे आहेत, रिपोर्ट जे आहेत ते विद्यार्थ्यांनी वेळेत पूर्ण करून जमा करणं आवश्यक आहे. त्यानंतर जे आपले कोऑर्डिनेटर ठरवून दिलेले आहेत पेपर 1साठी आणि पेपर 2साठी,
त्या व्यक्तींच्या नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे, जेणेकरून तुमचा PhDचा कोर्सवर्क जो आहे तो अतिशय स्मूथपणे आणि व्यवस्थित पद्धतीने सुरू राहील किंवा चालू राहील. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा PhD कोर्सवर्क पूर्ण करणे गरजेचं आहे. UGCच्या नियमानुसार हा PhD कोर्स करणं कंपल्सरी आहे. जे संशोधन करू इच्छित आहेत किंवा करत आहेत, तर ह्या सगळ्यांना हा PhD कोर्सवर्क करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हा जो PhD कोर्सवर्क आहे तो व्यवस्थित समजून घ्या आणि व्यवस्थित PhDचा कोर्सवर्क कंप्लीट करून तुमचं संशोधन कार्य व्यवस्थित पूर्ण करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.